खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक बोलवत आज केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात त्यांची मतं जाणून घेतली। या बैठकीत बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती कमिशनच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले। मी महाराजांकडे बोट करू शकत नाही, पण तुमच्याकडे बोट करून बोलू शकतो, असं पालकमंत्री मुश्रीफ यांना सांगत संभाजीराजे छत्रपती त्यांना काय म्हणाले ऐका। की ही शाहू महाराजांची वास्तू आहे। शाहू महाराजांनी आपल्यासाठी, कोल्हापूरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी, पूर्ण परदेशात फिरायला गेले, मौज मस्तीसाठी गेले नाही। शाहू महाराज आपला कोल्हापूर आणि महाराष्ट्र कसं घडवू शकतो आपण याचा अभ्यास करण्यासाठी गेले। मुश्रीफ साहेब, आपण पालकमंत्री आहात, मी महाराजांना असं करू शकत नाही, आपल्याकडे मी बोट करू शकतो। आपण पालकमंत्री आहात, उद्या जर काय तिथं गडबड टेंडरिंग मध्ये कमिशन काय झालं तर मी पहिले तुमच्या आहोत काय सांगितलं। आपण पालकमंत्री आहात, अजिबात चालणार नाही आम्हाला, बाकीचे घेणं देणं नाही आम्हाला। शाहू महाराजांची वास्तू आहे, शिवाजी महाराजांच्या विचाराने शाहू महाराजांनी हे सगळं उभा केलं। आमचं एवढं शेवटचं पण आहे, रायगड प्राधिकरणामध्ये सुद्धा हक्काने अधिकार चालतो, हीच माझी लाईन। आपल्याला आलेली ती संधी मी काम करतो तिथं, पण इथं तुमची जबाबदारी मुश्किल, बाकी सगळं तुम्ही काय करा, राजकारण घेणं आम्हाला इंटरेस्ट। पण शाहू महाराजांच्या वस्तून जराही कमिशन 2%, 5% चालणार नाही। आम्ही स्पष्ट होतो की हे चुकीचं असेल, पण ही माझी लाईन। संभाजीराजे छत्रपती यांच्या या मुद्द्याला उपस्थितांनी सुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली। संभाजीराजे छत्रपतींनी महाराजांनी आपल्याला कामं करायची संधी दिली तर मी आनंदानं नाट्यगृह उभारणीसाठी काम करेन, असंही त्यांनी सांगितलं।